नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. महाराष्ट्र राज्यामधल्या विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत. राज्याला नवीन मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून श्री देवेंद्र फडणवीस हे लाभलेले आहेत. त्याच्यासोबतच विधानसभेचं पहिलं जे अधिवेशन आहे, जे नवीन सरकार स्थापन झालं तर ते पण पूर्ण झालेलं आहे. आता मंत्र्यांना मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यानंतर मंत्र्यांना खाते वाटप झाले आणि आता त्याच्यानंतर जे मंत्र्यांना निवासस्थानं दिले जातात, शासकीय निवासस्थान, तर त्याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की कुठल्या मंत्र्याला कुठलं निवासस्थान जे आहे ना, तर ते बहाल करण्यात आलेले, म्हणजे त्यांना राहण्यासाठी जे शासकीय निवासस्थान दिले जातात ते देण्यात आलेलं आहे. तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. परंतु आपण थोडंसं ओव्हरव्ह्यू घेणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या नंतर जे जे थोड्या घडामोडी झाल्या तर त्याचा. तर विधानसभा निवडणूक 2024 जे आहे, तर महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं जे सरकार आहे ते मोठ्या संख्येने निवडून आलं आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं. तर त्याच्यामध्ये BJPला 132 सीट आले होते. NCP म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या 41, तर शिवसेना जे आहे ते एकनाथ शिंदे गटाचा 57 जागावर ते निवडून आले. आणि मग राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून श्री देवेंद्र फडणवीस हे जे आहेत BJPचे ते मुख्यमंत्री, तसेच राज्याला 2 उपमुख्यमंत्री. मग पहिले होते NCP राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटाचे अजित पवार आणि दुसरे होते शिवसेना एकनाथ शिंदे, ते पण मुख्यमंत्री. असे 2 राज्याला मुख्यमंत्री लाभले. नंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 39 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मग त्याच्यामध्ये जे आहे तर राज्यमंत्री म्हणून 33, तर कॅबिनेट मंत्री म्हणून 6, असे एकूण 39 मंत्र्यांनी आपला शपथविधी जो आहे ना, तो 15 डिसेंबर 2024 रोजी पूर्ण केला आणि त्यानंतर 16 डिसेंबर 2024 पासून ते 21 डिसेंबर 2024 पर्यंत राज्याचं हिवाळी अधिवेशन हा कालावधी राहिला. त्यानंतर 21 डिसेंबर 2024 रोजीच मंत्र्यांना आपलं खाते वाटप करण्यात आलं आणि मंत्र्यांना खातं वाटप संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. आज आपण पाहणार आहोत मंत्र्यांना जे शासकीय निवासस्थान दिले जातात तर त्याच्याविषयीची सविस्तर माहिती. तर आज आपण पाहणार आहोत मंत्र्यांना जे शासकीय निवासस्थान, म्हणजे मंत्र्यांना राहण्यासाठी जे शासकीय निवासस्थान दिले जातात त्याच्याविषयीची आजची ही माहिती असणार आहे. राज्याला मुख्यमंत्री म्हणून श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून श्री एकनाथ शिंदे सर असे. तर राज्याला विधानसभा अध्यक्ष म्हणून श्री राहुल नार्वेकर आणि विधानसभा सभापती म्हणून राम शिंदे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे हे आता आपले जे नेते असणार आहेत. तर त्याच्यासोबत आज आपण पाहणार आहोत शासकीय निवासस्थान मिळालेले पहिले नेते आहेत चंद्रशेखर बावनकुळे, जे महसूल मंत्री हे पद त्यांना देण्यात आलेलं आहे. त्यांचं शासकीय निवासस्थानाचं ठिकाणाचं नाव असणारे रामटेक. त्यानंतर पुढचे नेते आहेत चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री. सिंहगड हे जे शासकीय निवासस्थान आहे ते त्यांना देण्यात आलेले आहे राहण्यासाठी. त्यानंतर पुढचे मंत्री आहेत दादा भुसे, शालेय व शिक्षण मंत्री. जंजिरा हे जे शासकीय निवासस्थान आहे तर दादा भुसे ह्या मंत्र्यांना देण्यात आलेलं आहे. तर गिरीश महाजन जलसंपदा मंत्री जे आहेत त्यांना सेवा सदन हे निवासस्थान देण्यात आलेलं आहे. पंकजा मुंडे पर्यावरण मंत्री जे आहेत तर त्यांना पर्णकुटी हे जे निवासस्थान आहे शासकीय निवासस्थान ते त्यांना देण्यात आलेले आहे. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्रीच आहेत. रॉयल स्टोन हे जे निवासस्थान आहे शासकीय निवासस्थान ते त्यांना देण्यात आलेले आहे. पुढचे मंत्री आहेत धनंजय मुंडे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री. यांना सातपुडा हे जे निवासस्थान आहे शासकीय निवासस्थान ते देण्यात आलेले आहे. पुढचे मंत्री आहेत हसन मुश्रीफ. यांना वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत हसन मुश्रीफ. यांना विशाळगड हे जे शासकीय निवासस्थान आहे ते बहाल करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहेत पुढचे मंत्री उदय सामंत, उद्योग मंत्री जे आहेत त्यांना मुक्तांगिरी हे जे शासकीय निवासस्थान आहे ते त्यांना राहण्यासाठी दिलं गेलं आहे. त्यानंतर पुढचे मंत्री आहेत आशिष शेलार, त्यांना माहिती व तंत्रज्ञान मंत्री आहेत. रत्नसिंधू हे जे शासकीय निवासस्थान आहे ते आशिष शेलार यांना देण्यात आलेलं आहे. तर महिला व बाल विकास मंत्री जे आहेत आदिती तटकरे, यांना प्रतापगड हे शासकीय निवासस्थान आहे तर ते देण्यात आलेलं आहे. त्यानंतर शंभूराजे देसाई पर्यटन मंत्री, यांना मेघदूत हे जे शासकीय निवासस्थान आहे ते देण्यात आलेलं आहे. पुढचे मंत्री आहेत गणेश नाईक वनमंत्री. पावनखिंड हे जे शासकीय निवासस्थान आहे ते त्यांना देण्यात आलेलं आहे. पुढचे मंत्री आहेत मंगल प्रभात लोढा
कौशल्य विकास मंत्री आहेत, त्यांना विजयदुर्ग हे जे शासकीय निवासस्थान आहे ते देण्यात आलेलं आहे. पुढचे मंत्री आहेत गुलाबराव पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, यांना जेतवन हे जे शासकीय निवासस्थान आहे ते गुलाबराव पाटील यांना देण्यात आलेलं आहे. पुढचे मंत्री आहेत माणिकराव कोकाटे, कृषी मंत्री, अंबरनाथ हे जे शासकीय निवासस्थान आहे ते देण्यात आलेलं आहे. तर अतुल सावे पुढचे जे मंत्री आहेत डेअरी विकास मंत्री, तर त्यांना गड हे जे शासकीय निवासस्थान आहे ते त्यांना राहण्यासाठी देण्यात आलेलं आहे. पुढचे मंत्री आहेत शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. पन्हाळगड हे जे शासकीय निवासस्थान आहे शिवेंद्रराजे भोसले या मंत्र्यांना देण्यात आलेलं आहे. पुढचे मंत्री आहेत नरहरी झिरवळ, अन्न व औषध प्रशासन, सुरुची हे जे शासकीय निवासस्थान आहे तर ते नरहरी झिरवळ हे जे मंत्री आहेत यांना देण्यात आलेलं आहे. तर पुढचे मंत्री आहेत प्रतापराव सरनाईक, वाहतूक मंत्री, यांना अवर्तो हे जे शासकीय निवासस्थान आहे तर ते त्यांना देण्यात आलेलं आहे. तर हे होतं मंत्री व त्यांना राहण्यासाठी जे शासकीय निवासस्थान दिले जातात, जे वेगवेगळ्या नावाने आपले प्रसिद्ध आहेत, तर ते आता त्यांना राहण्यासाठी देण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारे ही जी सविस्तर माहिती जी आहे त्यांना जी शासकीय निवासस्थानाची वाटप करण्यात आलेलं आहे त्याच्याविषयीची, त्याच्यासोबतच विधानसभेच्या निकालानंतर जे राज्यामध्ये मंत्री, त्या उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधानसभा विरोधी पक्षनेते किंवा मग विधानसभेचे सभापती असो, यांचे जे वेगवेगळे पद बहाल करण्यात आले आहेत, मंत्र्यांना आपले आपले म्हणजे खाते वाटप करून देण्यात आलेले आहे, त्याच्यासोबतच शासकीय निवासस्थानाची वाटप करून देण्यात आलेलं आहे, त्याच्याविषयीचा हा सविस्तर व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. अशाच नवनवीन बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते. ते पाहण्यासाठी आपले चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवू शकता आणि तुमच्या फॅमिली मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक पण शेअर करू शकता. आणि तुम्हाला याच्यानंतर कुठला व्हिडिओ पाहायला आवडेल आपल्या चॅनलवर ते कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. तुमचे काही सजेशन असतील किंवा मग काही तुमच्या शंका असतील तर ते कमेंटमध्ये पण विचारू शकता. थँक्स फॉर द वॉचिंग. धन्यवाद.